नमस्कार, मी शीतल तुम्हा सर्वांचं माझ्या हॅपी किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण मोहरम विशेष भागात एक ऐतिहासिक वारसा लाभलेली आणि आदिलशाहीतून भारतात दाखल झालेली अशी एक पाककृती पाहणार आहोत। ते म्हणजे पारंपरिक पद्धतीचे चोंगे। तर चवीला अतिशय उत्कृष्ट, अगदी कमी साहित्यात होणारे व लहान मुलांसाठी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। चला तर मग चोंगे बनवायला सुरुवात करूयात। तर चोंगे करण्यासाठी सर्वप्रथम आपण पीठ मळून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये हे 1 कप आपण गव्हाचं पीठ टाकूयात। हे आपण जे चपात्या करण्यासाठी पीठ वापरतो तेच आहे हे गव्हाचं पीठ। तर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूयात व आपल्याला जसं आपण चपात्या करण्यासाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेते। हे पहा, चपाती करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने मी हे कणिक मळलेलं आहे। तर आता आपण याला थोडंसं तेल लावूयात। तेल लावून आपण हे पीठ साधारण 10 ते 15 मिनिटे मुरण्यासाठी ठेवणार आहोत। हे अगदी तसंच चपातीसारखंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे पहा, मी हे तेल सर्व बाजूनी लावलेलं आहे। तर आता आपण यावरती झाकण ठेवून हे पीठ साधारण 15 ते 20 मिनिटे मुरण्यासाठी ठेवणार आहोत। आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत आपण यासाठी लागणारं सारण तयार करणार आहोत। तर यासाठी मी हे 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। अगदी मी कमी प्रमाणात हे चोंगे बनवते त्यासाठी मी हे 1 वाटीच खोबरं घेतलेलं आहे व पीठ देखील आपण 1 वाटीच वापरलेलं आहे। जर तुम्हाला जास्त प्रमाणात चोंगे बनवायचे असतील तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता। तर आता हे सुकं खोबरं किसलेलं आहे मी। तर यामध्ये आपण ही साधारण 1 चमचा ही खसखस घेणार आहोत व यामध्ये ही 1 चमचा मी वेलची पूड टाकते। ही वेलची पूड मी साखर थोडीशी टाकून खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेली आहे। तर हे पहा, हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे चोंगे बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागतं। हे पहा, अशा पद्धतीने मी हे मिक्स केलेलं आहे। अगदी पौष्टिक, लहान मुलांना देखील अगदी छान असतात हे खाण्यासाठी, अगदी कमी साहित्यात बनतात। तर हे पहा, हे आपलं चोंग्यासाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे। तर आता आपण गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत। गुळाचा पाक करण्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये हे आपण साधारण 1 वाटी मी हे गूळ घेतलेला आहे। हे आपलं नॉर्मल गूळ आहे, चिक्कीचा वगैरे गूळ आपल्याला यासाठी वापरायचा नाही आहे। तर हे पहा, हे मी गूळ घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये 1 वाटी गुळासाठी साधारण मी इथे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे। तर हे पाणी घालायचं आहे आपल्याला। पाणी जास्त यामध्ये वापरायचं नाही आहे, नंतर ह्या गुळाचा पाक तयार होतो त्यासाठी थोडंसंच पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत। तर हे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पाणी व गूळ एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी घट्टसर असा आपल्याला हा पाक तयार करायचा आहे। जर तुम्ही पाणी जास्त टाकलं तर तो पाक अगदी पातळ होतो व तो चवीला देखील बरोबर लागत नाही। त्यासाठी आपल्याला पाण्याचं अगदी कमी प्रमाण टाकायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने मी पूर्ण गूळ यामध्ये मिक्स करून घेते। तर हे पहा, हा आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे। व्यवस्थित आपलं हे गूळ पाण्यामध्ये मी विरघळवून घेतलेलं आहे व नंतर याला मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे, जेणेकरून जर गुळामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल। तर अशा पद्धतीने मी हा पाक देखील तयार केलेला आहे। तर आता आपण चोंगे कशा प्रकारे बनवायचे ते पाहूयात। हे पहा, हे पीठ आपलं मुरलेलं आहे, साधारण 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत। आता आपण याच्या चपात्या लाटून घेणार आहोत। हे पहा, आपण जे पीठ मळलं होतं त्याचा मी एक छोटासा गोळा इथे तयार करून घेतलेला आहे। याला आता आपण ज्याप्रमाणे
चपाती लाटतो त्याचप्रमाणे घडीची चपाती लाटून घ्यायची आहे. तर हे पहा, याला आतमधून थोडंसं तेल लावूयात. आपण चपाती करतो त्याच पद्धतीने ही घडीची चपाती आपल्याला लाटायची आहे, पण ही थोडीशी आपल्याला जाड लाटायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी ही घडी तयार करून घेतलेली आहे. आता आपण ही थोड्याशा सुक्या पिठामध्ये घोळवून घेऊयात व याची आपल्याला जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो तशी लाटायची नाही आहे, थोडी जाडच ही चपाती करायची आहे. तर अशा पद्धतीने मी ही चपाती लाटते. तर हे पहा, मी ही चपाती लाटून घेतलेली आहे. ती आता आपण शेकून घेऊयात. मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. हे पहा, तवा गरम झालेला आहे. आता मी यावरती चपाती टाकते. तर ही चपाती आपल्याला तेल न लावताच व्यवस्थित दोन्ही बाजूनी शेकून घ्यायची आहे. गॅस मध्यम ठेवलेला आहे मी. दोन्ही बाजूने अगदी छान आपल्याला ही चपाती शेकून घ्यायची आहे. चपाती आपण पलटूया. हे पहा, हे बघा, ही चपाती आपली शेकून झालेली आहे. दोन्ही बाजूनी छान मी शेकलेली आहे. आता ही चपाती आपली झालेली आहे तयार. तर ही चपाती गरम गरम असतानाच आपल्याला याला अशा पद्धतीने कंगोरे पाडून घ्यायचे आहेत. हे पहा, तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला ही चपाती हाताला भाजत असेल तर तुम्ही एखादा कॉटनचा कपडा देखील घेऊ शकता व अशा पद्धतीने आपल्याला याला कंगोरे पाडायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने, किंवा याला आपण चोंगा मोडून घेणे असं देखील म्हणतात. तर हे पहा, अशा पद्धतीने हा चोंगा आपल्याला मोडून घ्यायचा आहे. पण ही प्रोसेस आपल्याला चपाती अगदी गरम गरम असतानाच करायची आहे, म्हणजे हे व्यवस्थित होतं. जर चपाती थंड झाली तर हे चोंगा व्यवस्थित मोडला जात नाही. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला बाहेरच्या बाजूने मी केलेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे चोंगा मोडून घ्यायचा आहे. हे अगदी पारंपरिक पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे. आमच्या गावाकडे अशाच पद्धतीने हे चोंगे केले जातात. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हे मोडणार आहोत. तर हे पहा, मी हा चोंगा मोडून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही जास्त प्रमाणात चोंगे बनवणार असाल तर हे एकदाच तुम्ही जर चपाती बनवून मग नंतर हे चोंगे मोडायला घेतले तर ते मोडले जात नाहीत. त्यामुळे एक जण शेकत असेल तर एक जण याला मोडून घ्यायला हवं, तेव्हाच हे चोंगे अगदी छान मोडले जातात. तर आता आपण यामध्ये गुळाचा जो आपण पाक तयार केला होता तो टाकणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये गुळाचा पाक टाकायचा आहे. हे पहा, सर्व साईडला आपल्याला हा व्यवस्थित पाक टाकायचा आहे. हा पाक व्यवस्थित चोंग्यांमध्ये मुरला की अतिशय छान लागतात हे चोंगे व अतिशय पौष्टिक आहेत. तर हे मी पाक टाकून झालेलं आहे. आता आपण यावरती हे जे सुकं खोबरं आपण सारण तयार करून घेतलेलं आहे ते सुकं खोबरं आपल्याला यामध्ये पसरवून घ्यायचं आहे. हे पहा, मस्त अगदी पौष्टिक, लहान मुलांना देखील हे नक्की आवडेल. अगदी पौष्टिक पदार्थ आहे हा लहान मुलांसाठी. तर हे पहा, यामध्ये मी सुकं खोबरं टाकलेलं आहे. यावरतून आता आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे.
तूप टाकल्यामुळे या चोंग्याची चव अतिशय बहरून येते. हे पहा, मस्त सगळ्या बाजूने आपल्याला हे तूप टाकून घ्यायचं आहे. तर आपला चोंगा तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व चोंगे तयार करून घेते. नंतर हे सर्व चोंगे एका परातीमध्ये आपल्याला एकावर एक ठेवायचे आहेत व ते 3 ते 4 तास व्यवस्थित मुरून घ्यायचे आहेत. जेव्हा यातला पाक चोंग्यांमध्ये व्यवस्थित मुरतो तेव्हाच हे चोंगे चवीला छान लागतात. तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. जरी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.